सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड. कीर्तनाचं चित्रीकरण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शरद दादांच्या मार्फत आलेले शरद दादांचे मेहुणे हा आमचे लहू दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित श्रोतवृंदांमध्ये कीर्तन झाले की शेवटी तुमचा एक फोटो काढून घ्या. बऱ्याचदा असं असतं ज्याच्या हातात कॅमेरा असतो तो लोकांचेच फोटो काढत असतो. त्याला विचारलं मी एकदा, दादा तुझ्या हातात काय आहे? तो म्हटला कॅमेरा. निकालो सो जो सब तेरा. माझ्या हातात काय आहे? ज्याच्या हातात कॅमेरा असतो त्याला स्वतःचा फोटो काढता येत नाही. दादा कीर्तन संपलं की नंतर आमच्या सोबत तुम्ही एक सेल्फी काढा तुमच्या कॅमेऱ्यामध्ये. या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगळाता तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. थोडा आवाज दादायला स्पष्ट दे, थोडा आवाज घुमतोय. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा दास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांसिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्वयापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदां जाढ्यांधकारां पहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदं शारदां. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता विठ्ठल विठ्ठल हरे वरदा हरी विठ्ठल देव तुकाराम हरिनाथ महाराज की जय. पवन सूत हनुमान की जय. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो किंवा पडवितो संदेहाच्या सुटल्या गाठी किंवा संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला भंग
महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे राजे, आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे. असा उपदेश करणारे वैराग्य राग रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयाचा संतपर प्रकरणातील अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की या अभंगाद्वारे श्री संत तुकोबाराय ज्या काळामध्ये तुकोबारायांना संतांची भेटी झाली आणि संतांच्या चरणांना तुकोबारायांनी मिठी मारली, तुकोबाराय सांगतात तो काळ ती वेळ माझ्या जीवनातील धन्य आहे. एकंदरीत संत भेट झाल्याच्या नंतर तुकोबारायांच्या जीवनामध्ये जी अनुभूती आली त्या अनुभूतीचं यथार्थ स्वरूपाचं वर्णन तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा: परम पुरुष परमात्मा परमाराध्य रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने समाधीचे राजे अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव तुकोबाराय ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या कृपाशीर्वादाने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाने आज आपल्या या अंजनपूर कोपरा या गावी धर्मजागृत कीर्तन सोहळा समाधीचे राजे अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या समाधी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित हा हरिकीर्तन महोत्सव आणि त्यातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. हे भगवत रूपी वाक्पुष्प प्रभुचरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने पोरीनो मी माईक फेकून हानीन बर का, शांत बसा. विठ्ठल विठ्ठल जर शांत बसलात तर कीर्तन झाल्यानंतर प्रत्येकाला एक एक चॉकलेट हाताची घडी घाला. बसा, उठू नका कोणी, त्यांना हाताची घडी, पुढं बोलायचं नाही. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्यामुळे मला येण्याचा योग प्राप्त झाला आणि खरं तर तुमच्या गावाचं भाग्य आहे. खरं तर सप्ताह धर्म जागृत आहे आणि ज्यांच्या हस्ते संपन्न होतोय तेही धर्मराज आहेत. मला अतिशय आनंद वाटतो की तुमचं गाव भाग्यवान असेल मायबाप, की नको नाही नाही त्या संत महंतांचे या कीर्तनाच्या आणि कथेच्या निमित्ताने या गावाला नेहमी पाऊलं लागत असतात. मी दादांना धन्यवाद देईल या ठिकाणी. आपल्याकडे शिवजयंतीच्या वेळी शिवजयंती महोत्सवाचं आयोजन असतं आणि त्यानंतर त्यांना कल्पना सुचली की धर्मजागृत कीर्तन सोहळा मला करायचा आहे. आणि एकदा हट्टाला पेटली की पेटली. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. एक वारकरी संप्रदायामध्ये धडाडीचं नेतृत्व म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि मी का कौतुक करते, कारण या नारदाच्या गादीवर उभं राहून कोणाचंही कौतुक करावं हा वारकरी संप्रदाय अत्यंत श्रेष्ठ सांगितला आणि ही नारदाची गादी अत्यंत श्रेष्ठ सांगितली. पण दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. आज या ठिकाणी धर्मजागृत कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला 8 दिवस तुमच्या प्रत्येकाच्या कानावरती ज्ञानोबा तुकोबारायांचा गजर, रामकृष्ण हरीचा निनाद
आणि हरिकीर्तनाच्या माध्यमातून तुमची देहशुद्धी, मनशुद्धी आणि मी म्हणेल या ठिकाणी वातावरण शुद्धी करण्याचं सगळं श्रेय जाते ते हरिभक्ती पारायण परमार्थ स्नेही आणि समस्त वारकऱ्यांचं ज्यांच्यावरती नितांत शुद्ध प्रेम आहे. मी फक्त कीर्तनकारांचं नाही म्हणत, समस्त वारकरी व्यक्तिमत्वांचं ज्यांच्यावरती नितांत शुद्ध प्रेम आहे ते आमच्या हरिभक्ती पारायण धर्मराज दादा रेड्डी यांना जातं. हे सगळं श्रेय आहे. मला असं वाटतंय गड्या एकदा 8 दिवसापर्यंत एवढा सुंदर शॉर्ट बट स्वीट म्हणायला हरकत नाही, अत्यंत सुंदर देखना नजर लागेल असा मंडपही अत्यंत सुंदर आहे. तुम्ही बसलाय अत्यंत शिस्तबद्ध बसलाय आणि 8 दिवसापर्यंत हा हरिनाम संकीर्तन सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा, अगदी ज्याला आळंदीला जाता येत नाही ना त्याला ज्ञानोबारायांचं दर्शन याच ठिकाणी घडणारे. आणि मी म्हणेल या ठिकाणी वारकरी मंडळी अत्यंत थोडी आहे पण अत्यंत पोषक आहे, अत्यंत सुंदर. या ठिकाणी 7 दिवसाच्या 8 दिवसाच्या माध्यमातून या सर्व मंडळींच्या द्वारे वारकरी व्यक्तिमत्वांच्या द्वारे या ठिकाणी आळंदी आणि पंढरी एकाच वेळी जर प्रगट केली असेल तर हे सगळं श्रेय जाते आमच्या धर्मराज दादांना. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. कीर्तनासाठी मृदंगाची सुंदर साथ करणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक, मृदंग विशारद, मृदंगमणी दादा एवढं गोड वाजवत आहे, अगदी मला शब्दातही व्यक्त वर्णन करता येत नाही. महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक हरिभक्ती पारायण परम आदरणीय आनंदजी महाराज लोही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दादांना धन्यवाद देईल. त्याचप्रमाणे सुरुवातीची अत्यंत सुंदर चाल ज्यांनी गायली असं कर्नाटकचं वैभव आणि महाराष्ट्राची लेख कारण दादांची माझी बहीण आहे त्यामुळे महाराष्ट्राची लेख आणि कर्नाटकाची सून, कर्नाटकासहित महाराष्ट्राचं वैभव अशी गाणं कोकिळा आमच्या छोट्या भगिनींच्या ठिकाणी असणाऱ्या हरिभक्ती पारायण संगीत विशारद, स्वर सम्राट, स्वर सरिता अगदी द्यावी ती विशेषणं कमीच आहेत अशा आमच्या रेखाताई कल्याणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे त्यांना साथ ज्यांनी केली, सुरुवातीची अत्यंत गोड चाल ज्यांनी गायली ते हरिभक्ती पारायण परम आदरणीय संगीत विशारद श्रीरामजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्ती पारायण परम आदरणीय कैलासजी महाराज संगीत विशारद गायन सम्राट कैलासजी महाराज मुरकोटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्ती पारायण संदीपान महाराज हरिभक्ती पारायण हंसराज महाराज हरिभक्ती पारायण मुकुंद महाराज हरिभक्ती पारायण पांडुरंग महाराज हरिभक्ती पारायण लक्ष्मणजी महाराज हरिभक्ती पारायण राहुल महाराज हरिभक्ती पारायण मल्लनाथ महाराज आमचे विनेकरी बाबा. त्याचप्रमाणे पेटीची सुंदर साथ करणारे माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने श्रेष्ठ असलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध अगदी ज्यांचं वाजवणं ही अत्यंत गोड आहे हरिभक्ती पारायण परम आदरणीय प्रदीपजी महाराज ढगे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे परिसरातून उपस्थित असलेली सर्व भजनी मंडळी असतील, गावकरी भजनी मंडळ असेल, परिसरातून उपस्थित असलेली सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, सर्व भजनी मंडळी असेल, सर्व वारकरी व्यक्तिमत्व असतील. मला कोणाचा जास्त परिचय नाही, कोणाचा नामोल्लेख करायचा राहिला असेल तर तुमचं लेकरू समजून या ठिकाणी मला क्षमा करा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी सुंदर मंडप डेकोरेशन आहे. साऊंड सर्व्हिस अत्यंत उत्तम आहे, आसावरी साऊंड सर्व्हिस. त्याचप्रमाणे कीर्तनाचं चित्रीकरण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शरद दादांच्या मार्फत आलेले शरद दादांचे मेहुणे आमचे लहू दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित श्रोतवृंदांमध्ये कीर्तन झाले की शेवटी तुमचा एक फोटो काढून घ्या. बऱ्याचदा असं असतं ज्याच्या हातात कॅमेरा असतो तो लोकांचेच फोटो काढत असतो. त्याला विचारलं मी एकदा, दादा तुझ्या हातात काय आहे? तो म्हटला कॅमेरा. निकालू सो जो सब तेरा. माझ्या हातात काय आहे? ज्याच्या हातात कॅमेरा असतो त्याला स्वतःचा फोटो काढता येत नाही. दादा कीर्तन संपलं की नंतर आमच्या सोबत तुम्ही एक सेल्फी काढा तुमच्या कॅमेऱ्यामध्ये. उपस्थित श्रोतवृंदांमध्ये मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, आबाल वृद्ध असतील. माझ्यासोबत कीर्तनासाठी माझे पती सुद्धा आलेले आहेत पण बाळ छोटंसं आहे त्यामुळे इथं उभं राहू नाही शकले. हरिभक्ती पारायण भागवताचार्य रामेश्वरजी महाराज सवने,
सर्व श्रोते सज्जन मायबाप आणि या सर्वांच्यामुळे कार्यक्रमाला आलेली भव्यता आणि दिव्यता. विठ्ठल विठ्ठल. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड.